यानंतर आपण थेट जातोय मुंबईमध्ये नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर सध्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून आंदोलन केलं जातंय। ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या देखील आक्रमक झाल्यात। सध्या पोलिसांसोबत बातचीत केली जाते। मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे। काही वेळापूर्वी पुण्यात देखील महिला कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतरची दृश्य मुंबईतली आहेत। नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर किशोरी पेडणेकर यांच्याकडून आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं जात आहे। मोठ्या संख्येने इथे महिला कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। शिवसेना बाळासाहेब ठाकरे अर्थातच शिंदे गटाचा यावेळेस निषेध केला जातोय। नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जातोय। ठाकरे गटाकडून मुंबईमध्ये आंदोलन केलं जाते। नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। किशोरी पेडणेकर या देखील या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत। राज्यभरात ठिकठिकाणी आता ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यास सुरुवात होत असल्याचं चित्र बघायला मिळतं। काही वेळापूर्वीच पुण्यामध्ये देखील घोषणाबाजी करत नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आणि त्यानंतर ही मुंबईतली दृश्य। नीलम गोऱ्हे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर सध्या शिवसेना ठाकरे गटाच्या या सगळ्या महिला कार्यकर्त्या एकवटल्या आहेत। त्यांच्याकडून आंदोलन केलं जाते। नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागावी अशी मागणी देखील या कार्यकर्त्यांची आहे। काही वेळापूर्वी पुण्यात देखील शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। तर नीलम गोऱ्हे यांच्या घरात आम्हाला जायचं आहे आणि त्यांच्याकडून सगळी माहिती जाणून घ्यायची आहे। त्यांनी नेमक्या किती मर्सिडीज दिल्या असं उपरोधिक वक्तव्य करत या सगळ्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या पुण्यामध्ये आणि त्यानंतर आता मुंबईत देखील किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन केलं जात आहे। मुंबईमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन आपण बघत आहोत। नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत। नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय। शिवाय नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागावी अशी मागणी या सगळ्या महिला कार्यकर्त्यांकडून केली जाते। ज्या महिलेने उद्धवजींवर जे आरोप केले त्या महिलेला 4 वेळा आमदारकी दिली, 4 वेळा सभापती केलं, उपसभापती आणि तरी अशा प्रकारे एक महिला साहित्यिक व्यासपीठावर ना एक आमदार महिला साहित्यिक व्यासपीठावर अशी गरज आता तिने